पॉईंटकडे जातो आहे आपण. चला तर आपण निघालो आता गावाच्या बाहेर, सुनगावच्या बाहेर, आणि बऱ्हाणपूर सडकनं पुढे चाललो. तुम्ही बघता दोन्ही साईडनं मस्त हिरवेगार झाडं, रस्ता फुल हिरवागार व्हायला आहे. मये गे संत्र्याचे बगीचे, पराठ्या पेरेला आहे, तूर पेरेला आहे, खूप पिकं पेरेला आहे दोन्ही साईडनं. आणि पोल्ट्री फार्म हे ते चांगला रस्ता ग्रीन व्हायला आहे. आता आपण पोचलो गोराडा धरणावर. धरणामध्ये एवढं पाणी नाही आहे कारण यावर्षी एवढा पाऊस नाही झाला अजून. जेव्हा खूप जोराचा पाऊस झालेला असते, पूरगीर येतात ना, तेव्हा फुल धरण भरेल असते. ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघूच आपण धरण किती भरलेलं आहे ते. आता तरी सध्या धरणात एवढं पाणी नाही आहे. आणि धरणाच्या आजूबाजूला थोडीशी वस्ती आहे. आता इथून धरणापासून खाली जाताना एक उतार आहे. उतारावरून समोर गेलो की थोडंसं वळण आहे. त्या वळणावरून पुढे गेलो की राईट साईडला अजून धरणाची दुसरी साईड आहे. आणि मग पुढे पोचलो की टी पॉईंट आहे. त्या टी पॉईंटपासून 2 रस्ते निघतात. एक उजव्या साईडला जातो, तो उमापूर, फतेपुरीबा आणि बऱ्हाणपूरकडे, आणि डाव्या साईडचा जो रस्ता आहे तो जळगावला जातो. तर आपण सध्या आता जातो आहे उमापूर बऱ्हाणपूर रोडने. आणि ही जे राईट साईडला दिसते आता, ती धरणाकडून येणारी जुना रस्ता आहे धरणाचा. तिकडे पण बरेच लोक राहतात, तो त्यांच्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि मस्त हिरवळ शेती दोन्ही साईडने, छोटे छोटे संत्र्याचे बगीचे. आणि मी जो म्हणत होतो तो हा टी पॉईंट आहे, जिथून लेफ्ट साईडला जळगाव आणि राईटला उमापूर आणि बऱ्हाणपूर. सुंदर. पाऊस एवढा झालेला नाही तरी पिकं चांगले वाढले आहे. जेवढा पाऊस झाला आहे तेवढा पावसामुळे तर हिरवगार झाला आहे.
व्ह्यू पॉईंटकडे जातो आहे आपण. समोर टेकडी आहे, इकडे पण टेकडी आहे. कार केली तिकडे पार्क आणि आता थोडंसं वॉक करून पुढे टेकडीचा व्ह्यू घेऊ. ऊन कडक तापतंय, तरी पण टेम्परेचर एवढा नाही आहे, 25-30 असेल. असा व्ह्यू आहे इकडे. आता ड्रोनचे शॉट बघा तुम्ही. भिंगारा घाट हा बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रमुख घाट असून तो बुलढाणा आणि जळगाव जामोद यांच्या सीमेवर सातपुड्याच्या कुशीत आहे. हा अंदाजे 12 किलोमीटर लांब असलेला घाट उंबर देवतेचे घनदाट जंगल म्हणून ओळखला जातो. सोबतच एक निसर्गरम्य प्रदेश पण आहे. विशेषतः पावसाळ्यात पर्यटकांसाठी हे ठिकाण खूप आकर्षक ठरते, जिथे ते निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी येतात. आणि याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा घाट या जिल्ह्यातील आणि जळगाव जामोद येथे आहे, जो महाराष्ट्राच्या विदर्भातील एक भाग आहे. सोबतच सातपुड्याच्या पर्वतरांगेत वसलेला हा घाट उंबर देवतेच्या घनदाट जंगलाने वेढलेला आहे, ज्यामुळे येथे हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्य भरपूर आहे. आणि पावसाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी येतात आणि या ठिकाणाला भेट देतात. हा घाट लांब असल्याने आणि खोल दऱ्या असल्याने येथे वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रवाशांनी खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे. इथं आपण बघू शकतो की नदीमध्ये एवढा पूर वगैरे असं काही नाही, थोडंसं झुळझुळ वाहतं पाणी आहे, कारण पाऊसच झाला नाही. तरी काही लोक होते इथं, म्हणजे ज्यांना आवड असेल ते खाली तिकडे दगडाखालचे खेकडे वगैरे पकडत होते. आणि सोबतच आपल्याला आपल्या काही सबस्क्रायबर मित्रांची भेट झाली, त्यांच्यासोबत चांगल्या गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यांच्याकडून काही टिप्स पण मिळाल्या की आपण अजून घाटाला कसं एक्सप्लोअर करू शकतो. चला तर, थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा.